संत शेख मोहम्मद महाराज समाधीच्या स्थळी मंदिराचा जीर्णोद्धार होणार का दरगाह होणार असा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे। संत शेख मोहम्मद महाराज समाधीच्या स्थळी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी ग्रामस्थ आग्रही आहेत। तिथेच संत शेख मोहम्मद महाराज यांचे वंशज मंदिराचा जीर्णोद्धार करण्याच्या विरोधात आहेत, ज्यामुळे एरवी शांत असलेलं व हिंदू मुस्लिम समाजातील ऐक्यासाठी प्रसिद्ध असणारं श्रीगोंदा आता अशांत होणार का? मंदिर आणि दरगाह यांच्यामुळे ग्रामस्थ व संत शेख मोहम्मद महाराज यांच्या वंशजांमधील हा वाद काय आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रेया, तुम्ही पाहताय ऑन मीडिया। संत तुकाराम महाराजांच्या समकालीन संत म्हणजेच संत शेख मोहम्मद महाराज 1760 साली बीडच्या वाहिरा गावात जन्मलेले संत शेख मोहम्मद महाराज हे हिंदू आणि मुस्लिम संप्रदायांना एकत्र आणणारे थोर संत होते। वारकरी आणि सूफी संप्रदायाचे तत्वज्ञान आत्मसात करून त्यांनी श्रीगोंदा येथे समाजासाठी कार्य केले। अनिष्ट रूढी, जातीभेद या सगळ्यांना संपवून त्यांनी सामाजिक एकतेची बीजे रोवली। त्यांच्या कार्याची व्याप्ती पाहता महाराजांना मोगल सत्तेने वाहिरा येथे इनाम जमीन दिली व मालोजी राजे यांनी देखील श्रीगोंदा येथे इनाम जमीन दिली। त्यामुळे संत शेख मोहम्मद महाराज हे श्रीगोंदा व वाहिरा येथे जास्त काळ वास्तव्यास होते। परिणामी वाहिरा व श्रीगोंदा ही त्यांची कर्मभूमी म्हणून नावारूपास आली। संत शेख मोहम्मद महाराजांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला, ज्यामुळे हिंदू आणि मुस्लिम समाज एकत्र आला। त्यांच्या या कार्यामुळे दरवर्षी श्रीगोंद्यात यात्रोत्सव साजरा केला जातो, जो सामाजिक ऐक्याचे प्रतीक मानला जातो। महाराजांचे हे मंदिर आणि यात्रा स्थानिक समाजाच्या श्रद्धेचे केंद्र राहिले आहे। यातूनच संत शेख मोहम्मद महाराज यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी श्रीगोंदा मधील ग्रामस्थ आग्रही आहेत। मात्र याला महाराजांच्या वंशजांनी विरोध केलाय। मंदिराचा जीर्णोद्धार आणि यात्रा आयोजनावरून गेल्या काही वर्षांपासून यात्रा समिती आणि मंदिर ट्रस्ट यांच्यात तणाव आहे। श्रीगोंदा शहरात संत शेख मोहम्मद महाराज यांची संजीवन समाधी आहे। या संजीवन समाधीच्या ठिकाणी मंदिर उभे राहावे व परिसराचा विकास व्हावा असे ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीला वाटते। तर महाराजांच्या वंशजांनी मंदिराच्या जागेवर आपला कायदेशीर हक्क सांगितला आहे। शेख मोहम्मद महाराजांचे वंशज म्हणवणारे आमीन शेख यांनी मंदिर परिसरात सूफी संत शेख मोहम्मद बाबा दरगाह नावाने ट्रस्ट सुरू केली आहे। त्यामुळे या जागेवर त्यांचा दरगाह बनवण्याचा विचार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे, ज्यातून सध्या हा जोरदार वाद उफाळला आहे। सध्या चर्चेत असणारा हा वाद काही आजचा नसून याला वर्षानुवर्षांची पार्श्वभूमी आहे। मंदिर परिसरात महाराजांचे वंशज म्हणवणाऱ्यांची घरे आहेत, ती हटवावी म्हणून 2008 साली प्रयत्न झाला। त्यावेळी संबंधित मुस्लिम बांधवांची गैरसोय होऊ नये म्हणून यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांनी शहरात इतर ठिकाणी घरे देखील त्यांना बांधून दिली होती, जेणेकरून ते तिथे स्थलांतरित होतील। मात्र काही काळ तिथे राहिल्यानंतर मंदिर परिसरात राहणे आणि व्यवसाय करणे हा आमचा हक्क आहे असं म्हणत ते पुन्हा मंदिर परिसरात परतले। तेव्हा देखील वाद उद्भवला होता, जो तडजोड करून मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र मंदिराचा जीर्णोद्धार काही झाला नाही आणि आता ग्रामस्थ पुन्हा एकवटले असून मंदिराचा जीर्णोद्धार झालाच पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे। दरम्यान ग्रामस्थांच्या मंदिर जीर्णोद्धाराच्या या मागणीला काही मुस्लिम बांधवांनी देखील पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळतंय। आमीन शेख हे जरी महाराजांचे वंशज म्हणवत असले तरी ते वंशज नाही, आम्हीच खरे वंशज आहोत। आम्ही ग्रामस्थांच्या बाजूने असून संत शेख मोहम्मद महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार झालाच पाहिजे अशी आमची भूमिका आहे, असे महाराजांचे भाविक अय्याज शेख यांनी स्पष्ट केलं आहे। तर श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी संत शेख मोहम्मद महाराज हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहेत, त्यामुळे हा वाद सामंजस्याने सोडवावा आणि मंदिराचा विकास व्हावा असं मत व्यक्त केलंय। संत शेख मोहम्मद महाराजांचे वंशज आमीन शेख यांचा विरोध असताना यात्रा समितीने आक्रमक पवित्रा घेत मंदिर परिसर मोकळा करण्याची मागणी केली। यासाठी त्यांनी श्रीगोंदा शहर बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा देखील दिला। मात्र संत शेख मोहम्मद महाराजांचे वंशज आमीन शेख आणि मोहम्मद बाबा यांनी याबाबत मौन बाळगले आहे। भाविकांचे श्रद्धास्थान आणि ऊर्जास्थान असलेल्या महाराजांच्या मंदिरात हिंदू मुस्लिम गुण्यागोविंदाने दर्शनासाठी येतात। कुणी नमाज पढतं तर कुणी दर्शन घेतं। मग त्यांच्यात वाद का झाला? या वादामागील दोन्ही पक्षांची काय बाजू आहे असा प्रश्न पडतो। ज्याबद्दल सांगायचं झालं तर मंदिर परिसराची जमीन ही संत शेख मोहम्मद महाराजांना देण्यात आली होती।
त्यानुसार त्या जमिनीवर आमचा हक्क आहे, त्या संबंधित निर्णय आम्ही घेऊ, असं महाराजांच्या वंशजांचं म्हणणं आहे। मुस्लिम कुटुंबातील जन्म असताना देखील संत शेख महम्मद महाराज यांनी भागवत धर्म स्वीकारून भागवत धर्माचा प्रचार प्रसार केला असं अनेक जण मानतात। त्यामुळे अनेक ग्रामस्थ महाराजांसोबत जोडले गेले आहेत, ज्यातून जीर्णोद्धाराची मागणी होतीये। तर ही लढाई धर्मातील नसून सर्वसामान्य ग्रामस्थांच्या हक्कांची आहे। आम्ही कोणत्याही जाती धर्माविरोधात नाही। ट्रस्टींनी ग्रामभावना आणि परंपरा मान्य कराव्यात, इतकीच आमची मागणी आहे, असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे, ज्यासाठी त्यांनी आंदोलन देखील केलं आहे। आधीच महाराष्ट्रातील सामाजिक स्वास्थ्याची चिंता व्यक्त केली जात असताना आता श्रीगोंद्यातील या समस्येमुळे कोणता नवीन वाद उद्भवणार, राजकीय वर्तुळात याचा काय परिणाम होणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण तुर्तास या वादावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी ऑन मीडियाच्या पेजला फॉलो करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।